नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आल्यात अर्चना देशपांडे आणि त्यांचा एक स्टार्टअप आहे, त्याचं नाव आहे पॉटरी डेन. नावावरनं तुमच्या लक्षात आलं असेलच की या स्टार्टअपमध्ये काय होतं, तर त्याच्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांनी केव्हा पॉटरी डेनची सुरुवात केली, त्याची ग्रोथ कशी झाली आणि आत्ता 2023मध्ये त्यांचे काय गोल्स आहेत किंवा त्यांची विजन काय आहे अबाउट स्टार्टअप. तर अर्चना, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू सोहम. आणि मला खूप छान वाटतंय मंगळवार मार्केटिंगमध्ये येऊन. थोडंसं वेगळं आणि मराठी माणसासाठी तू खूप छान चॅनल चालू केलं आहेस. अरे थँक्स अ लॉट. आपण सुरुवात करूया पॉटरी डेनची सुरुवात या सेगमेंटपासनं. तर इथे आता मला आवडेल की जेव्हा तुम्ही पॉटरी डेन सुरुवात करू असं जेव्हा ठरवलं, त्यावेळेस तुम्ही काय करत होतात किंवा किती वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स होता. कारण मला तोही ॲस्पेक्ट आपल्या कॉन्व्हर्सेशनमधनं लोकांपुढे आणायचा आहे की स्टार्टअप हा गेम फक्त 20-22 वर्षाच्या मुलींचा नाही आहे. आणि ज्याच्यात आपल्याला आवड आहे, ज्याच्यात आपल्याला मजा येते काम करायला, ते काम आपण कुठल्याही वयात चालू करू शकतो. तर त्या दृष्टीने पण थोडंसं तुम्ही टाईम अँड स्पेसमध्ये आम्हाला घेऊन चला. सो पॉटरी डेन खरं तर खूप प्लॅन करून झालेलं नाही आहे. माझी बॅकग्राऊंड, मी मास्टर्स केलं आहे फायनान्समध्ये आणि मी बरीच वर्ष अमेरिकेत राहून 2016मध्ये मी परत आले इंडियात. अमेरिकेत मी अमेरिकन मॉर्गेज नावाच्या कंपनीत काम केलं ॲज म्हणजे लोन प्रोसेसिंग साईडला किंवा मॉर्गेज बँकिंगकडे म्हणू आपण. 2016मध्ये जेव्हा मी परत आले तेव्हा माझं एवढं ठरलं होतं की मला माझं काहीतरी करायचं आहे. आणि पॉटरी मी शिकागोला बेसिक शिकले ॲज अ हॉबी. पण मला एक चान्स मिळाला, एक युनिट मिळालं जिथे मी माझं काहीतरी करून दाखवायची अपॉर्च्युनिटी दिसली मला आणि आय जस्ट ग्रॅब्ड इट. खरं तेव्हा माझा प्लॅन झालेला नव्हता, पण अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर आपण ती घेतली म्हटल्यानंतर मग आपल्याला ती पुरी करावी लागते. असं काहीसं झालं माझ्या बाबतीत. पण तू जसं म्हणालास की 20-22 वर्षात बिझनेस करायला जास्त मुलं बघतात, पण तसं रिस्ट्रिक्ट न राहून मला असं वाटतं की 40 नंतर समजा जर चालू केलं आपण बिझनेस, तर अर्ध्या गोष्टी तुमच्या एक्सपिरियन्सनी तुम्हाला बऱ्याच ओव्हरकम करता येतात. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी बेसिक नॉलेज आलेलं असतं, मार्केटिंगचं बऱ्यापैकी नॉलेज असतं आणि मुलं मोठी झालेली असतात. बायकांच्या बाबतीत स्पेशली वुमन एंटरप्रेनर म्हणतो आपण, तर मुलं मोठी झालेली असतात आणि तो एक आस्पेक्ट क्लिअर झालेला असतो की आपण त्यांना सोडून आपण काही करत नाहीये. ते थोडी स्वतःची काळजी घेऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की ते जास्त सोपं आहे. कारण 20व्या वर्षी जेव्हा आपण चालू करतो तेव्हा चुका करून आपण जास्त शिकतो. तसं 40शीत नाही होत. आपण बऱ्यापैकी समजून उमजून आणि कॉन्शियस बिझनेस म्हणू आपण त्याला, तर तसं आपण जास्त चांगल्या रीतीने करू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. राईट. सो पॉटरी डेन जेव्हा चालू केलं तेव्हा तुमचं वय अबव 40 होतं. येस. आणि आता 2018मध्ये केलं, म्हणजे ऑलमोस्ट 5 वर्ष काही महिने झाले असतील. तो ओव्हरऑल पहिले 2 वर्ष चा पिरियड जो आहे तो बराचसा स्टार्टअपसाठी क्रुशल असतो. म्हणजे अगदी सिम्पल गणित मांडायचं झालं तर रेव्हेन्यू जनरेशन हा पार्ट जो असतो तो पहिल्या 2 वर्षात फारच ग्राफ वर खाली असू शकतो. पण मग त्याच्याकडे तुम्ही कसं पाहिलं किंवा न्यू कस्टमर ॲक्विजिशन हा जो पार्ट आहे तर त्याकडे कसं पाहिलं. कारण प्रोडक्ट डेव्हलपमेंट तुमच्या स्टार्टअपमध्ये खूप मोठा भाग आहेच आहे, तर तोही आपण बोलूच या. पण रेव्हेन्यू जनरेशन आणि न्यू कस्टमर ॲक्विजिशन याच्याविषयी तुमचा अप्रोच कसा होता? खरं एकदा मी जेव्हा ठरवलं की मी आता हे असं करणार आहे, त्याच्यानंतर मी माझा वेळ घेतला प्रोडक्ट डेव्हलप करायला, स्ट्रॅटेजी प्लॅन करायला. प्लॅनिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बिझनेसमध्ये असं मला वाटतं. कारण यू हॅव टू बी रेडी फॉर ऑल द टाईप ऑफ सिच्युएशन्स. माझा चॅलेंज हा नव्हता की मी स्ट्रॅटेजी कशी प्लॅन करू. माझा चॅलेंज हा होता की पुण्यात मी नवीन होते. सो फाइंडिंग सोर्सेस हा माझा सगळ्यात मोठा चॅलेंज होता. की म्हणजे कुरिअर्स आहेत
किंवा पुण्यात काय कन्झ्युमरला काय पाहिजे हे मला शोधणं जास्त चॅलेंजिंग वाटत होतं. आणि सरप्रायझिंगली पुण्यातला कन्झ्युमर हा इतका चोखंदळ आहे आणि त्याला क्वालिटीची जाण आहे. आणि एक्झिबिशन्स हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे पुण्यात जर तुम्ही राहत असाल तर. कारण एक्झिबिशनमध्ये लोकांना खूप चांगलं काहीतरी देण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न होतो आणि खूप चांगली चांगली एक्झिबिशन्स पुण्यात होतात. त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप फायदा झाला. एकतर तुम्हाला ते नाटकासारखं आहे, म्हणजे नाटकात कसं इन्स्टंट फीडबॅक तुम्हाला मिळतो ना तुमच्या कामाचा, तसं एक्झिबिशन्सचं आहे की कन्झ्युमरला काय हवंय. म्हणजे लोक येऊन आमच्या स्टॉलवर सांगायची की मॅडम तुम्ही टी सेट कधी करणार, तुम्ही आईस्क्रीम बाउल्स कधी करणार. सो हा जो फीडबॅक होता तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता पहिल्या 2 वर्षात. त्यामुळे आम्ही एक्झिबिशन्सच्या थ्रू मेन मार्केटिंग चालू केलं होतं. आणि पॉटरी डेन ही खरं तर लोकांची कंपनी आहे. त्यांनी आम्हाला सजेशन्स देऊन देऊन आमच्याकडून काम करून घेतले असं म्हणायला हरकत नाही. नाही, ही ॲनॉलॉजी पण खूप छान आहे की नाटकातला जो ऑडियन्सचा फीडबॅक आहे तसाच एक्झिबिशनमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. मग आता प्रोडक्ट डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो ती कशी इव्हॉल्व्ह होत गेली. म्हणजे एक तर तुम्ही आत्ता जे सांगितलं की फीडबॅकवरनं नवीन प्रोडक्ट्स ॲड झाली कारण ती लोकांनी डिमांड केली होती. पण तुमच्या डोक्यातली ॲज अन आर्टिस्ट किंवा ॲज अ पॉटरी लवर तुमच्या डोक्यात काही प्रोडक्ट रेंज असेलच, तर तशी तुम्ही कशी प्लॅन केलं ते सगळ्या गोष्टी. सो आम्ही चालू करायच्या आधी आमचं ऑलमोस्ट 3 वर्षाचं प्लॅनिंग झालं होतं. नाईस. आम्ही त्या बाबतीत आम्ही थोडंसं वेगळी स्ट्रॅटेजी वापरतो. आम्ही एकच एक प्रोडक्ट डेव्हलप करत नाही. आम्ही जे कलर्स करतो ते सुद्धा शेड्स हँडमेड असतात. त्यामुळे हँडमेड प्रोडक्टचा ॲडव्हान्टेज हा आहे की तो युनिक असतो, बट त्याचा ड्रॉबॅक आहे की तो युनिकच असतो. तसे तुम्ही 100 नाही सेम बनवू शकत. प्रत्येक प्रोडक्टमध्ये एक 9-10चा डिफरन्स तुम्हाला मिळतोच. आणि तो तुम्ही ॲडव्हान्टेज म्हटलं तर दॅट इज यू हॅव द युनिक प्रोडक्ट. म्हणजे पॉटरी डेनचा मोटो हाच आहे की पॉटरी डेन ब्रँड प्रत्येक घराघरात असावा. पण जस्ट बिकॉज पॉटरी डेन हे कलेक्शन करतं म्हणून लोकांनी घेऊ नये. लोकांना जे कलर्स आवडतात, लोकांना जे शेप्स आवडतात, त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्यानुसार त्यांनी पॉटरी डेनचे प्रोडक्ट्स घ्यावेत. त्यामुळे आमच्याकडे इतकी व्हरायटी असते की समरमध्ये पेस्टल कलेक्शन करणे किंवा क्रिसमसमध्ये रेड, व्हाईट आणि ग्रीन करणे हा एक आता लोकांनाही माहिती झालंय की त्या कलरमध्ये नवीन काय येणार, काय आम्ही यावर्षी ॲड करू शकतो, हे लोकांनाही माहिती झालंय. आणि त्याची म्हणजे मजा वेगळीच असते की आपला क्लायंट आपल्याला विचारतोय की यावर्षी या कलेक्शनमध्ये नवीन काय आहे. सो आमचं ते प्लॅनिंग खूप आधी झालेलं असतं. त्यामुळे त्या कलेक्शनची ते युनिकनेस आम्ही तसं ठेवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे लोकांना उत्सुकताही असते की यावर्षी काय आहे नवीन. आणि आता वेबसाईटवरनं म्हणजे तुमची वेबसाईटही फार सुंदर आहे, म्हणजे सिम्पल आहे पण जे डिस्प्ले करायचं आहे किंवा जे माहिती घ्यायची आहे तिथनं, प्लस तुम्ही तिथनं शॉपिंगही करू शकता. तर वेबसाईट डेव्हलपमेंट हा एक स्टार्टअपसाठी थोडासा काय म्हणता येईल थोडा अवघड प्रकार असतो, किंवा असं आपण म्हणूया की अनेक वेळा सुरुवातीपासून आपल्याला गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे मग काही फ्रीलान्सर्सबरोबर काम करणं असेल, 2-3 वेळा साईटचे आयटरेशन्स असतील ते चुकतात, किंवा आणि बेसिकली बऱ्याचदा पैसेही वाया जातात, असं होतं बऱ्याचदा. पण तुमची जी साईट बघितली मी त्याच्यात खूप छान पद्धतीने स्ट्रक्चर्ड साईट वाटली मला. तर ती बिल्ड करताना तुम्ही काय काय डोक्यात ठेवलं होतं की एक स्ट्रक्चर म्हणा, किंवा अर्थात पेमेंट गेटवे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतातच, तर ह्याच्यासाठी तुमचा अप्रोच आयदर कसा होता किंवा तो डेव्हलप कसा होत गेला हे जास्त इंटरेस्टिंग वाटेल ऐकायला. एक तर आम्ही लगेच वेबसाईट केली नाही, दॅट हेल्प्ड अस. कारण तुम्हाला तुमचा प्रोडक्ट लाईन ठरवण्यासाठी एक पहिली 2 वर्ष लागतात. कन्झ्युमरला कुठला प्रोडक्ट जास्त आवडतोय, आपले कुठले प्रोडक्ट्स विकले जास्त जात आहेत, एरिया वाईज कुठला प्रोडक्ट जास्त चालतोय, किंवा इवन B2B सेगमेंट. कारण पॉटरी डेन दोन्ही सेगमेंटमध्ये ॲक्टिव्हली आहे, B2B आणि D2C मध्ये.
सो त्यानुसार मग डिझाईन करायला, स्ट्रक्चर करायला हेल्प झाली, कारण आम्ही लगेच वेबसाईट नाही केली. आम्ही आधी एक्झिबिशन्स, मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि मग वेबसाईट केली. म्हणजे कोविडच्या काळात रादर आम्ही वेबसाईट डेव्हलप केली. आणि एक एस्थेटिक टच, आर्टिस्टिक सेन्स असल्यामुळे तो नॅचरलीच आला असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रोडक्ट आपला चांगला कसा दिसतोय हे मला असं वाटतं स्वतः एंटरप्रेन्योर शिवाय दुसऱ्या कोणाला जास्त कळत नाही. बरोबर. सो ते एक झालं. आणि बऱ्यापैकी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाल्यानंतर वेबसाईट करणं हे मी सजेस्ट करेन, रादर दॅन वेबसाईट आधी करून आणि मग त्याचं मार्केटिंग करण्यापेक्षा. करेक्ट. सो तुमचा एक्झिस्टन्स आणि तुमचं एक ब्रँड बिल्डिंग झाल्यानंतर जर तुम्ही वेबसाईटचा विचार केलात तर ह्या सगळ्या गोष्टींमधल्या बऱ्याच गोष्टी आपण म्हणजे त्यातल्या करेक्टिव्ह करू शकतो. करेक्ट. नाही, अगदी व्हॅलिड पॉईंट आहे. म्हणजे मी थोडासा तो एक्सपॅन्ड करतो की जेव्हा आपण वेबसाईट बनवतो त्यावेळेस कुठल्याही एंटरप्रेन्योरची ती एक एक्सपेक्टेशन असते की आता आपल्याला जोरात ऑर्डर्स मिळाल्या पाहिजेत. पण खूप महत्त्वाचा फॅक्टर बरेचदा निग्लेक्टेड राहतो की आपल्या नवीन वेबसाईटवरती ट्रॅफिक कुठून येणार. आणि ट्रॅफिकचा सोर्स जर का आत्ताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आत्ता 2023-2022 ह्या पिरियडमध्ये आपण जेव्हा बोलतो आहे त्यावेळेस मेजरली ट्रॅफिकचा सोर्स हा सोशल मीडिया आहे. तुम्ही जो मांडला आत्ता मुद्दा तो फारच व्हॅलिड आहे की जर का सोशल मीडिया चॅनल्सवरती तुमचे चांगली कम्युनिटी असेल किंवा एक्झिबिशन्स थ्रू बरेच लोक जोडले गेले असतील तर वेबसाईट ट्रॅफिक येणं कम्पॅरेटिव्हली सोपं राहतं. आता त्याच्या जोडींनी मला एक प्रश्न सुचतो आहे की इंस्टाग्रामवरती तुमचं खूप चांगलं एंगेजमेंट आहे, तर याची ग्रोथ कशी तुम्ही पाहिली होती किंवा का हे ऑर्गॅनिक आहे, तुम्ही पेड ॲड्स केल्या, त्याचं बजेटिंग काय होतं, अशा पण गोष्टी. कारण बऱ्याचदा स्टार्टअप्सना हे खूप प्रश्न पडलेले असतात की ऑर्गॅनिकली होते का, मग झाली तर ती किती फास्ट होते, किंवा जर का पेड ॲड्स करायचे असतील तर त्याचं बजेट किती असायला पाहिजे, असे खूप प्रश्न एंटरप्रेन्योर्सना असतात. आमचं ग्रोथ ऑर्गॅनिक जास्त झालंय, कारण एकतर मुळात आमच्याकडे प्रोडक्ट्स खूप आहेत, त्यामुळे ते नाविन्य टिकून राहणं हे ऑटोमॅटिकली येतच. राईट. कारण तुमचं प्रोडक्ट काय आहे ह्याच्यावर पण खूप अवलंबून आहे. कारण सिमिलर प्रोडक्ट जर असेल तर तुम्ही त्याच्यात नवीन नवीन सारखं किती दाखवणार, हा एक मेन मुद्दा असतो लोकांना. पण आमच्याकडे प्रोडक्ट्सच इतकी आहेत की आम्हाला असा प्रश्न नाही पडत की आता काय, कसले फोटो टाकावे किंवा काय टाकावं. कारण एव्हरी 3 months पॉटरी डेनमध्ये लिमिटेड एडिशन कलेक्शन्स लॉन्च होतात. राईट. जसं आत्ता लेटेस्ट आमचं समर कलेक्शन लॉन्च झालेलं आहे जे सगळे पेस्टल कलर्समध्ये आहे. मिंट ग्रीन, लेमन येलो, बेबी पिंक, स्काय ब्लू. त्यामुळे प्रोडक्ट लाईन इतकी मोठी आहे की आमच्याकडे रोज काही ना काहीतरी असतं नवीन डिस्प्ले करायला. राईट. सो तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला कॉन्टेंट क्रिएट करण्यापेक्षा आमच्याकडे कॉन्टेंटच आहे प्रोडक्टच्या स्वरूपात. तो एनहान्स कसा करायचा हा एक म्हणजे तो क्रिएटिव्ह पार्ट आहे. राईट. राईट. दुसरं म्हणजे एक्झिबिशन्सने आम्हाला इनिशियली खूप मदत झाली, कारण एक्झिबिशनमध्ये येणारा क्राऊड असाच होता की ज्यांना ही स्ट्रॅटेजी थोडीशी नवीन वाटत होती सुरुवातीला. कारण टेबलवेअर आणि होम डेकोर सेक्शनमध्ये असं लिमिटेड एडिशन खूप कमी जण करतात. एकच एक प्रोडक्ट असतो आणि तोच मिळत राहतो, हे जास्त कॉमनली बघितलं जातं. राईट. व्हेरी फ्यू कंपनीज जे वरचेवर नवीन नवीन कलेक्शन्स लॉन्च करतात. त्यामुळे ती स्ट्रॅटेजी समजून द्यायला थोडासा वेळ लागला सुरुवातीला, पण त्यांनी क्युरिओसिटी निर्माण व्हायला थोडी मदत झाली आणि लोकांनाच ते वाटायला लागलं की नाही, वी हॅव टू फॉलो दिस ब्रँड बिकॉज वी वॉन्ट टू नो की ते आता नवीन काय करतात. राईट. सो फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये काय नवीन आहे किंवा क्रिसमस कलेक्शनमध्ये काय नवीन आहे. सो त्या ह्यानी आम्हाला बरीच मदत झाली ऑर्गॅनिक ग्रोथ होण्यासाठी. राईट. दुसरं म्हणजे आम्ही बरंच ॲक्टिव्हली इन्स्टा लाईव्ह केले कोविडच्या वेळात, आणि इन्स्टा लाईव्ह असे केले की जे आमचेच क्लायंट्स जास्त होते, जसं नितीन टंडन हु इज अ रिनाऊंड फूड स्टायलिस्ट, त्यांचं इन्स्टा लाईव्ह केलं.
तर अशा काही काही गोष्टी एंगेजमेंटसाठी हेल्प होतात. आणि कोविडच्या मध्ये तर खूपच लोकांना सोशल मीडिया वॉज द ओनली वे. राईट. तिसरं म्हणजे वर्षातून 2दा आम्ही कॉन्टेस्ट कंडक्ट करतो. युजली मदर्स डे आणि दिवाळीच्या सुमारास. म्हणजे मला सांगायला आवडेल की कोविडच्या 2 वर्षात आम्ही जे कॉन्टेस्ट केली होती मदर्स डेची, फूड प्लेटिंगची कॉन्टेस्ट होती. सो तुम्ही जस्ट आम्हाला फोटो पाठवा फूड प्लेटिंग केल्याचे, कारण कोविडमध्ये फुरसत होती लोकांना, लोक भरपूर कुकिंग करत होते, छान प्लेटिंग आणि इन्स्टावरती पिक्चर्स, लंच, ब्रेकफास्ट, डिनर सगळ्याचे होत होते. त्यामुळे जेव्हा पहिल्या वर्षी आम्ही ही कॉन्टेस्ट केली तेव्हा आम्हाला इतका ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स झाला. म्हणजे 750 ते 800 लोकांचे आम्हाला फोटोज आले होते. त्याच्यातून आम्ही 3 सिलेक्ट करणं म्हणजे आम्हालाच टास्क वाटत होती. पण ह्या अशा एंगेजमेंट्समुळे नॅचरल ग्रोथ, ऑर्गॅनिक ग्रोथ व्हायला खूप मदत होते. राईट. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्यात त्या कॉन्टेंट क्रिएशन असेल, एंगेजमेंट असेल, या अगदीच ऑन पॉईंट आहेत. म्हणजे व्हिडिओ कॉन्टेंट असेल, लाईव्ह सेशन्स असतील. आता फाउंडर म्हणून तुमच्याकडे खूप वेगवेगळ्या टास्क असतात. तर याच्यामध्ये सोशल मीडिया किंवा कॉन्टेंट क्रिएशन आणि डिस्ट्रीब्युशन याच्यासाठी तुम्ही टीम किंवा हायर केलीत का अजूनही तुम्ही स्वतःच ते मॅनेज करता? माझ्याकडे टीम आहे, पण जनरल थीम आणि एक जनरल कॉन्सेप्ट हा माझा असतो. पण ते फॉलो करायला टीम आहे. कसे फोटो काढायचे किंवा इवन प्रोडक्टचे सुद्धा कसा डिस्प्ले करायचा, त्याच्या मागची थीम 99% माझी असते. आणि प्रत्येक ऑन्ट्रप्रेनरला असा समज असतो की माझ्या एवढं चांगलं माझा प्रोडक्ट कोणीच डिस्प्ले करू शकत नाही. आणि तसं थोडंसं होतं खरं. राईट. नाही, पण ही टीम तुम्ही हायर केव्हा केली? कारण मी का विचारतोय, कारण आता 5 वर्ष कंपनीला झालेली आहेत. तर जनरली असा ट्रेंड बघितला गेला आहे की पहिली 2 वर्ष तरी फाउंडर्स किंवा त्यांच्या अगदीच ओळखीचे लोक मदत करत असतात आणि मग हळूहळू टीम स्ट्रक्चर बिल्ड व्हायला सुरुवात होते. पण तुमचा ओव्हरऑल अप्रोच थोडासा वेगळा आहे प्रत्येक स्टेजला. तर त्यामुळे ही टीम तुम्ही केव्हा हायर केली म्हणा किंवा आउटसोर्स कधी केलं हे एक्झिक्युशन? आउटसोर्स नाही केलेलं, इन हाऊसच सगळं आहे. राईट. आणि माझा असा समज आहे की थोडंसं तुम्हाला प्रत्येक कंपनीमध्ये शिकावंच लागतं. तुम्ही असं सगळं शिकून येऊन नाही चालत. म्हणजे प्रत्येक घराचे संस्कार असतात ना, तसं एक प्रत्येक कंपनीचे ब्रँडचे एक संस्कार असतात. त्यामुळे त्याच्यातून तुम्हाला जावं लागतं. आणि एकदा ते एक सिस्टीम कळली ना की मग सोपं जातं. त्यामुळे मी टीम अशी एकाच वेळेला हायर नाही केलेली. 1 by 1 आम्हाला जुळत गेलेत लोक कंपनीला. आणि लाईक माइंडेड लोक आले ना की ते असं काम वाटत नाही. इट इज मोर ऑफ अ फन. त्यामुळे तसे लोक आमच्याकडे खूप आहेत की जे मनापासून काम करतात आणि ज्याला वेळेचं आणि याचं काही भान राहत नाही असं. त्यामुळे इट इज मोर फन वर्किंग टुगेदर. नवीन आणि जी लोक नवीन आयडियाज आणि एक्सपेरिमेंट करायला ओपन असतात. राईट. कारण प्रत्येक कलेक्शनला एक स्टोरी असते, प्रत्येक कलेक्शनला त्याच्या मागे एक काहीतरी बॅकग्राऊंड असते. ती आम्ही दाखवण्याचा आणि ती त्यांच्या कन्झ्युमरपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. तर ते एक्सपेरिमेंटेशन आमच्याकडे एव्हरी मंथ बेसिसवर होत असतं आणि दॅट इज द फन पार्ट. राईट. आता रिव्ह्यू हा एक पार्ट स्टार्टअपसाठी थोडासा त्याकडे खूप सिरियसली बघत नाहीत लोक. मग तो रिव्ह्यू प्रॉडक्ट रिव्ह्यू असेल, मार्केटिंग ॲक्टिव्हिटीजचा रिव्ह्यू असेल, फायनान्शियल रिव्ह्यू असेल, फ्युचर प्लॅनिंग असेल त्याचा रिव्ह्यू असेल, तर याची रिव्ह्यू सिस्टीम तुम्ही काही फॉलो करता का तुमच्या कंपनीसाठी? फारशी आम्ही स्ट्रॅटेजिकली फॉलो नाही केली आहे. पण आमच्या बाबतीत असं झालं आहे की आमचे प्रॉडक्ट्स हे मेनली बरेच TV आर्टिस्ट आणि हे आमचे क्लायंट्स असल्यामुळे, बरेचसे शेफ्स आमचे क्लायंट्स असल्यामुळे ते नॅचरलीच झालेलं आहे. म्हणजे लोकांनीच आम्हाला बऱ्यापैकी फोटोज टाकलेले आहेत, टॅग केलेलं आहे,
रिव्ह्यूज दिलेले आहेत. त्यामुळे ऑर्गॅनिकली ते झालेलं आहे. खूप काही सांगावं नाही लागलेलं. आय थिंक द प्रोडक्ट स्पीक्स मोर दॅन द, म्हणजे आमच्यापेक्षाही जास्त. बरोबर. नाही, अमेझिंग. आता टीमचा विषय थोडासा एक्सटेंड करू, की आता किती लोक टोटल काम करतात पॉटरी डेनमध्ये? मग ते राईट फ्रॉम प्रॉडक्ट बिल्डिंग या प्रॉडक्ट मेकिंगची टीम असेल टू द मार्केटिंग टीम, असे किती लोक आहेत? सो टोटल असं सांगणं कठीण आहे, बट मी कॅटेगरीज सांगणं जास्त आवडेल मला. कारण मेनली हा प्रोडक्ट हँडक्राफ्टेड असल्यामुळे सगळ्यात जास्त लोक हे कारिगर आहेत, जे वेगळ्या वेगळ्या म्हणजे टेक्निकल आर्टिस्ट म्हणू त्यांना, जे हँड पेंटिंग, हँड क्राफ्टिंग आणि डिफरंट टेक्स्चर्स क्रिएट करणं, ह्या कॅटेगरीतले लोक जास्त आहेत. त्याच्यानंतर वेअरहाऊसमध्ये शिपिंग आणि B2B सगळंच होतं, त्यामुळे त्याच्यात पॅकेजिंग, अकाउंटिंग आणि जास्त करून टेक्निकल सॅवी, म्हणजे आता ॲमेझॉनवर आहे, ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर करणं. आणि तिसरा भाग म्हणजे स्टुडिओ, जो बाणेरला आहे. स्टुडिओमध्ये पूर्ण लेटेस्ट कलेक्शनचे डिस्प्ले, ऑफिस आणि आम्ही वर्कशॉप्स कंडक्ट करतो. सो तिथे आमच्याकडे फॅकल्टी आहे वर्कशॉपसाठी पण, कारण आम्ही हँड पॉटरीचे वर्कशॉप्स घेतो. हँड पॉटरी म्हणजे डिफरंट टेक्स्चर्स कसे क्रिएट करायचे. आमच्या वर्कशॉपमध्ये प्रत्येक जण येऊन काही ना काहीतरी बनवून प्रोडक्ट घेऊन जातं घरी. सो तो एक वेगळा भाग आहे. सो अशा वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये लोक आहेत. आणि त्यानुसार आता पॉटरी डेनचे जवळजवळ 37 रिटेलर्स आहेत इंडियामध्ये. सो डिफरंट शॉप्स, डिफरंट बुटीक्स, डिफरंट लेवलला इट एक्झिस्ट, ते सेल केलं जातं. दुसरं म्हणजे US आणि UK मध्ये पॉटरी डेनचा बेस आहे. त्यामुळे ओव्हरऑल वेगळ्या वेगळ्या ठिकाणी डिफरंट बेसिसवर लोक जोडलेले आहेत या ब्रँडला. नाईस. पण म्हणजे ऑपरेशनली बऱ्यापैकी मोठा व्याप झालेला आहे. म्हणजे अगदी पहिल्या वर्षात जे होतं त्याच्यापेक्षा नक्कीच खूप वेगळं ऑपरेशन्स हँडल करावे लागतात. कारण जेव्हा रिटेलर्स, म्हणजे जेव्हा तुम्ही सांगितलं की 37 रिटेलर्स आहेत, त्याचा एक वेगळाच पॅरलल थ्रेड असतो. राईट. कारण तिथनं बऱ्याचदा डिमांड एका वेगळ्या पद्धतीचा येत असतो, आपलं प्रोडक्शन एका लाईनने चालू असतं, तर ते सुद्धा मॅनेज करणं हे शिकावंच लागतं. माहिती, बऱ्याच गोष्टी येत नसतात. आणि आम्ही म्हणजे आय थिंक आमची स्ट्रेंथ प्लॅनिंग आहे. म्हणजे पॉटरी डेनची स्ट्रेंथ म्हणाल तर ती प्लॅनिंग आहे, कारण वी आर ऑलवेज 1 year अहेड ऑफ ॲक्च्युली व्हॉट वी आर सेलिंग. राईट. आता मग ह्याची तुम्ही प्रोसेस जर का थोडीशी डिकोड करायची असं ठरवलं आपण, तर किंवा सिम्प्लिफाय करायची ठरवलं, तर ते कसं तुम्ही अप्रोच करता? म्हणजे त्याची प्रोसेस काय असते प्लॅनिंगची तुमची? सो एक तर इट स्टार्ट्स विथ कलेक्शन. आता समजा दिवाळी येते, तर फेस्टिव्ह कलेक्शनसाठी तुम्ही काय नवीन प्रोडक्ट करायचं आहे. इट स्टार्ट्स विथ बेसिक्स, शेप, साईज, त्याची कपॅसिटी. मग समजा लाईन ऑफ प्रोडक्ट असेल, म्हणजे पूर्ण डिनर सेट असेल किंवा टी सेट असेल, ब्रेकफास्ट सेट असेल, तर मग त्याच्यात काय काय पीसेस इन्क्लूड करायचे, टोटल नंबर ऑफ पीसेस, हे या बेसिक्सपासून स्टार्ट होतं. एकदा ते ठरल्यानंतर त्याच्यावरचं कलर पॅलेट, त्याच्यावरचं डिझाईन, त्याच्यावरचं टेक्स्चर, हे नंतर दॅट इज अ सेकंड प्रोसेस. आणि मग फायनली मोल्ड पॉटरी आणि त्याच्यावरचं प्रोसेसिंग. पण हे सगळं आमचं बऱ्यापैकी 7-8 महिने आधी प्लॅन झालेला असतो. त्यामुळे त्याचं प्रोडक्ट तयार झाल्यापासून ते त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं फोटोशूट, त्याचं प्रत्येक इंडिव्हिज्युअल फोटोज फॉर डिफरंट प्लॅटफॉर्म्स, नंतर कलेक्टिव्ह फोटोग्राफी पण करावी लागते, कारण त्याच्यात फूड कसं दिसेल, या सगळ्या गोष्टी आहेत. मग आमच्याबरोबर बरेच फूड कंपनीज कोलॅबरेट होतात, कारण मग इट इज मोर ऑफ अ कलेक्टिव्ह फोटोग्राफी. किंवा इवन मॉडेलिंग आहे, समजा मॉडेल घ्यायचं नाही घ्यायचं, सो हे सगळे मग नंतर आलेले प्रकार असतात. पण हे सगळं बऱ्यापैकी 8-9 महिने आधी आमचं होतं ॲक्च्युअल, जेव्हा फोटोज इन्स्टा किंवा कुठेही जातात. पण ही खूप मोठी स्ट्रेंथ आहे
आय थिंक तुमच्यासारख्या स्टार्टअप्सना किंवा ओव्हरऑल सगळ्या स्टार्टअप्समध्ये जर का प्रोडक्ट बेस्ड असेल तर प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही मगाशी एक हँडक्राफ्टेड आणि हँड पॉटरी वर्कशॉप असं 2 गोष्टी म्हणलात. तर आता जेव्हा तुम्ही हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्स म्हणता तर ते आपल्या पॉटरी व्हीलवरती केलेले प्रोडक्ट्स नाही आहेत तुमचे. कमर्शियल प्रॉडक्ट म्हटलेच तर नाही. एक बेसिक मोल्डनी स्ट्रक्चर दिलं जातं. राईट. कारण हँड पॉटरी व्हीलची जर करायला गेलात तर तुम्ही इतक्या लेवलवर मोठ्या नाही करू शकत. स्केल नाही होत आहे तेवढं. आणि मेन म्हणजे व्हील पॉटरीवर काय होतं ना की ते पोर्स ओपन असतात. ते शेवटी हँड प्रेशर असतं. बरोबर. पण बेसिक मोल्ड बनवला जातो. त्या मोल्डचं जे प्रेशर असतं त्यामुळे ते जास्त क्ले इंटॅक्ट राहते. आणि टाइम फ्रेम सुद्धा बघावं लागतं. जेव्हा तुम्ही कमर्शियल बेसिसवर जेव्हा 15,000 20,000 पीसेस बनवताय तेव्हा. राईट राईट. त्यामुळे तोही एक आस्पेक्ट असतो. सो मेन एक बेसिक स्ट्रक्चर बनवलं जातं. पण त्याच्यावरचं टेक्स्चर, त्याच्यावरचं वेगळ्या वेगळ्या म्हणजे पिंचिंग आहे, कॉइलिंग आहे, या सगळ्या जरा टेक्निकल गोष्टी झाल्या की ज्याने तुम्ही आउटर स्ट्रक्चर बनवता. राईट. ते सगळं हँडक्राफ्टेड आहे. म्हणजे इट्स अ हँडमेड प्रोडक्ट म्हणशील तर नाही, त्याच्यात मोल्ड वापरला जातो. पण इट इज हँडक्राफ्टेड कारण तुम्ही वेगळ्या वेगळ्या टेक्निकल गोष्टी म्हणजे साधं आपण ड्रिपिंग म्हणू आपण जस्ट कलरमध्ये बुडवून आपण ठेवून देतो आणि ते वेगळे वेगळे ओघळ म्हणजे मराठीत आपण जे ओघळ येतात ते जे टेक्स्चर येतं. सो दॅट इज ऑल हँडक्राफ्टेड. म्हणून मी म्हटलं की 2 पीसेस एक्झॅक्टली सेम नसणं हे दॅट इज द ब्युटी ऑफ हँडक्राफ्टेड. नाईस, अमेझिंग. सो आता वर्कशॉप्स पण तुम्ही जे स्टुडिओमध्ये घेता तर त्याची माहिती लोकांना ऑब्व्हियसली इन्स्टावरनं वगैरे मिळेलच. पण त्या वर्कशॉप्सची साधारण फ्रिक्वेन्सी काय असते किंवा काही कस्टम वर्कशॉप्स तुमच्याकडे प्लॅन करू शकतात का लोक? सो आम्ही प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी वर्कशॉप असतात. नाईस. 3 प्रकारचे वर्कशॉप आहेत. टाइम फ्रेम आणि प्रॉडक्ट वाईज 2 तास, 4 तास आणि 5 तास. त्याच्यानुसार मग तुम्ही 1 प्रोडक्ट, 2 किंवा 3 प्रोडक्ट बनवता. राईट. बेसिक प्रोडक्टनी टेक्स्चर देणं हा एक मेन ॲडव्हान्टेज आहे. ऑफकोर्स तुम्ही फर्नेस नाही करू शकत म्हणजे ग्लेझिंग आणि फर्नेस वर्कशॉपमध्ये नाही करू शकत कारण तेवढा वेळ नसतो त्या प्रोसेसला. बरोबर. कारण क्लेचं कसं आहे एकदा तुम्ही बनवल्यानंतर ते ठराविक वेळ ड्रायिंगसाठी द्यावा लागतो. बरोबर. ठराविक वेळ त्याला वरच्या पेंटिंगसाठी द्यावा लागतो. सो ही सगळी प्रोसेस एका वर्कशॉपमध्ये होत नाही आणि रेग्युलर क्लासेस आम्ही जनरली नाही घेत कारण आजकाल नसतो एवढा वेळ. म्हणजे एका वर्कशॉपमध्ये काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह बनवणं हे जास्त लोक प्रेफर करतात. राईट राईट. कस्टम वर्कशॉप आम्ही जर 10चा ग्रुप असला तर करतो. बऱ्याचदा आजकाल बर्थडे सेलिब्रेशन हे खूप केलं जातं त्यामुळे 10, 12, 15चा ग्रुप असेल तर आम्ही जरूर कस्टम करतो. आम्ही कॉर्पोरेट वर्कशॉप्स खूप घेतलेत म्हणजे डिफरंट पुना क्लबमध्ये, स्पेक्ट्रम क्लबमध्ये 300 लोकांचं आम्ही वर्कशॉप केलेलं आहे की जिथे मास हँड पॉटरीचे वर्कशॉप आणि लोकांना आवडतं म्हणजे लोकांना काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करून घरी घेऊन जायला नक्कीच आवडतं. राईट राईट. ऐकताना बऱ्याचदा किंवा इंस्टाग्रामवरती एस्पेशली जेव्हा हँड पॉटरीचे रील्स वगैरे बघतो त्यावेळेस असं वाटतं की रे हे मस्त आहे करायला किंवा हे जमू शकेल आपल्याला. पण असं ज्यांनी कधीच मातीत हात घातलेले नाही आहेत एस्पेशली पॉटरीसाठी तर अशा लोकांना जर का स्टार्टिंग पॉईंट द्यायचा असेल तर तो काय त्याच्या स्टेजेस असल्या पाहिजे जस्ट टू लर्न हाऊ टू मेक मड वेसल्स किंवा ज्याला आपण म्हणू पॉटरी. तर तो त्या स्टेजेस काय असतील किंवा स्टेप्स काय असतील? सो पॉटरी म्हटल्यानंतर व्हील समोर येतं. आपलं ती इमेजच समोर येते. करेक्ट. पण आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही 2 तरी हँड पॉटरीचे वर्कशॉप करा बिफोर गोइंग टू व्हील पॉटरी. कारण व्हील पॉटरी जेवढं दिसतं ना तेवढं सोपं नाहीये. तुम्हाला किती प्रेशर द्यायचं. फर्स्ट हँड पॉटरीला कसं तुम्हाला एक थोडं सवय व्हायला लागते क्लेची. ज्यांनी कधीच केलं नाही त्यांना तर आम्ही जरूर रेकमेंड करतो की 2 बेसिक बिगिनर्स वर्कशॉप करा हँड पॉटरीची. म्हणजे तुम्हाला एक हँड्स ऑन फील आला क्लेचा
की मग व्हील पॉटरीमध्ये तुम्हालाच मजा येईल जास्त करायला. राईट. त्यामुळे आणि करतातही लोक तसं. इट इज फन, इट इज थेरप्युटिक. राईट. आणि क्रिएटिव्ह तर ऑफकोर्स प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी बाहेर येताना मी स्वतःच वर्कशॉपमध्ये बघते. म्हणजे नाही मला काही येत नाही पासून ते अरे मी किती छान बनवलं. राईट. सो तो एक अमेझिंग एक्सपिरियन्सच आहे, म्हणजे क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स आहे. पॉटरी डेनला आता तुम्ही हाऊ आर यू प्लॅनिंग टू शेप अप, कारण प्लॅनिंगचा तुमचा खूप चांगला फोर्टे आहे, स्ट्रॉंग फोर्टे. तर हाऊ डू यू सी पॉटरी डेन इन वॉट एव्हर टाईम फ्रेम तुमच्या डोक्यात असेल? सो पॉटरी डेन इज एक्सपेक्टेड, म्हणजे माझा प्रयत्न आहे की जितकं ग्रो करता येईल बाकीच्या कंट्रीजमध्ये. कोविडमुळे थोडंसं आम्हाला 2-2.5 वर्ष रिस्ट्रिक्ट आले फॉर द एक्सपोर्ट, कारण पूर्ण कंटेनर भरून पाठवणं इज द लॉजिकल थिंग, जे आम्ही म्हणजे एकदा आम्ही केलं पण कोविडच्या आधी, पण नंतर मग 2-2.5 वर्ष जरा थोडा होल्ड आणला, कारण रेट्स आणि सगळ्यामध्येच फरक पडला होता. सगळं परत रिझ्यूम व्हायला थोडासा वेळ द्यावा लागला. बरं, फक्त एक थोडं पॉज करतो की कंटेनर भरून पाठवायचं म्हणजे बेसिकली लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने आणि प्राइसिंगच्या दृष्टीने हे सगळ्यात ऑप्टिमाइज्ड सोल्युशन आहे. येस. राईट. म्हणजे एक 50 मग पाठवण्यापेक्षा तुम्ही या बल्कमध्ये बऱ्याच गोष्टी एकत्र पाठवू शकता. हाफ कंटेनर किंवा कंटेनर. राईट. तरच ऑप्टिमाइज करू शकतो आपण बिझनेस. करेक्ट. सो UK आणि US ला आमचं ऑलरेडी चालू झालेलं आहे. राईट. पण बाकीच्या कंट्रीजमध्ये येस वी आर इन टॉक्स, आणि बाकीच्या इथे वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा राहील आता पुढच्या 2 वर्षात. नाईस. जर का नवीन ऑन्टरप्रेनर्सला क्ले वर्क किंवा या सेक्टरमध्ये, आता त्याला आपण हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्स पण म्हणू शकतो, पण टिपिकली क्ले वर्क रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यात जर का ज्या लोकांनी चालू केलं आहे आणि दे आर काइंड ऑफ नॉट व्हेरी शुअर की कसं हे ग्रो करायचं, तर आय थिंक आत्ता आपण जे बोललो त्याचं ती एक खूप चांगली ब्ल्यूप्रिंट आहे टू हाऊ टू प्लॅन आणि ओव्हरऑल हाऊ टू अप्रोच द बिझनेस. आता मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की अगदी सुरुवातीला तुम्ही म्हणालात की US मध्ये तुम्ही बरेच वर्ष राहिला होतात, तर तिथल्या लाईफस्टाईलचा किंवा तिथे राहिल्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल ॲस्थेटिकली किंवा आर्टिस्टिकली त्या बाहेर राहण्याच्या एक्सपिरियन्सचा कितपत फायदा झाला? फायदा खूप झाला. मी नाही म्हणणार की त्याचा फायदा नाही झाला, पण मी म्हणेन की फायदा यासाठी झाला की आम्ही ज्या वेळेस कॉलेजमध्ये होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल नव्हत्या. राईट. ज्या आत्ता कॉलेज स्टुडंट्सना अवेलेबल आहेत. त्यामुळे मी असं नाही कम्पेअर करणार की मी कॉलेजमध्ये असताना आणि आत्ताच्या कॉलेज स्टुडंट्सना खूप रिसोर्सेस अवेलेबल आहेत, पण मला विचारशील तर मला तिथं जाऊन राहण्याचा आणि तिथे जाऊन ट्रॅव्हलिंगचा इन जनरल, कारण तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा तुमच्या प्रत्येक काय म्हणतो त्याला नॉलेजमध्ये भर पडत असते. राईट. ऑन डिफरंट लेवल, कल्चरल, एस्थेटिकमध्ये किंवा नवीन गोष्टी तुम्ही बघत असता. आणि हे मला जाणवलं की आधी मी बिझनेसचा विचार नव्हता केला तेव्हा मला ते जाणवत नव्हतं, पण जेव्हा 1 by 1 आमचे कलेक्शन्स यायला लागले तेव्हा मला ते जाणवत होतं की हे मी कुठेतरी कधीतरी बघितलेलं आहे आणि अननोईंगली मला ते डोक्यात आहेत त्या गोष्टी. सो त्याचा खूप मोठा फायदा झाला. एक वर्क एथिक्स म्हणू किंवा कन्झ्युमरशी इन जनरल अप्रोच कसा ठेवावा, सॉफ्ट स्किल्सच्या बाबतीत किंवा प्लेसिंग म्हणजे प्रोडक्ट प्लेसिंग म्हणतो त्या बाबतीत किंवा ब्रँडिंगच्या बाबतीत सुद्धा मी तर म्हणेन. इवन आता एक्झिबिशनमध्ये पण आम्ही जातो, माझ्या टीमला पहिल्यांदा ट्रेनिंग दिलं जातं की कसं बोलायचं. इट स्टार्ट्स विथ कसं बोलायचं किंवा कसं नाही बोलायचं. राईट. सो यांनी पण खूप फरक पडतो, म्हणजे तुमचं ब्रँड बिल्डिंग व्हायला इट स्टार्ट्स विथ तिथून. सो या सगळ्याच गोष्टींमध्ये खूप फरक पडला. पण मी असं सुचवीन की आत्ता जो ऑन्ट्रप्रेनर तयार होतोय इंडियात
त्याला रिसोर्सेस अवेलेबल आहेत. राईट. सो त्यांना खूप माहिती आहे, गव्हर्नमेंटचा खूप सपोर्ट आहे इंडियात. राईट. त्यामुळे आत्ता तर मी म्हणेन की ऑन्टरप्रिनरशिप इज द की इंडियामध्ये. राईट. आणि मी एक शेमलेस प्लग करतो, मंगळवार मार्केटिंग सुद्धा खूप चांगला रिसोर्स आहे टू हिअर ऑन्टरप्रिनर्स टॉक अबाउट देअर जर्नी. ऑन अ सिरियस नोट खूप छान फीडबॅक येतात की ऑन्टरप्रिनर्स हे जे आहेत हे आपले खूपच साधी लोक आहेत आणि दे आर अचिव्हिंग सो मेनी थिंग्स. कारण बऱ्याचदा बाहेरनं असं वाटतं की अरे स्टार्टअप फाउंडर आहे आणि सक्सेसफुल स्टार्टअप फाउंडर आहे तर काहीतरी वेगळंच असेल, तर तसं काही नसतं. आणि तो फीडबॅक मला मिळतो, दॅट इज व्हेरी सॅटिस्फाईंग. 1-2 जर्नीज जरी चालू झाल्या ऑन्टरप्रिनर्सच्या तरीसुद्धा दॅट इज व्हेरी व्हेरी युजफुल फॉर इंडियन स्टार्टअप इकोसिस्टम. सो ऑन्टरप्रिनर्सला मेन म्हणजे काम करायची तयारी हवी आणि आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाण्याची तयारी हवी. राईट. कारण पहिले 3-4 वर्ष हे सगळं करणं खूप जरुरी आहे. कारण ती जर्नी जर तुम्ही एन्जॉय नाही करू शकत असाल तर मग ते बर्डन वाटायला लागतं. आणि मग तुम्ही एन्जॉय नाही, कारण ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे एव्हरीडे तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे तुमचं काम. राईट. आणि तुम्हाला हवंय ते करण्याचं फ्रीडम तुम्हाला मिळतो, ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. पण आता एवढा बिझनेस चांगला ग्रो झाला आहे, आय एम शुअर की तुम्हाला वेळ आता कमी पडत असेल किंवा बऱ्याच ऑपरेशनल टास्क्स ॲड ऑन होतात तुमच्या शेड्यूलमध्ये. तर मग हाऊ डू यू टेक आउट टाईम टू गेट इन्स्पायर्ड ऑर टेक आउट टाईम की जिथे प्रोडक्ट डेव्हलपमेंट किंवा ॲक्च्युअल व्हीलवरती काम करण्यासाठी तो मिस आउट होतो टाईम का? हाऊ डू यू शेड्यूल दॅट डाऊन टाईम? ॲक्च्युली वर्कशॉपमुळे तो होत नाही, कारण वर्कशॉपमध्ये आपलं होतंच माझं काम तसं. त्यामुळे वी कीप डुईंग फ्लिप फ्लॉप बिटवीन द मॉडर्न आणि बॅक टू बेसिक्स. नाईस. सो ते नाही होत ॲक्च्युली. सो अर्चना, व्हेरी नाईस कॉन्व्हर्सेशन. आणि आय थिंक जसं मगाशी म्हटलं तसं ही खूप छान ब्लूप्रिंट आहे फॉर एनी ऑन्टरप्रिनर, आणि एस्पेशली जे लोक आफ्टर 40 किंवा लेट 30मध्ये बिझनेस चालू करत आहेत किंवा इवन हल्ली अर्ली 50sमध्ये पण बरेच लोक किकस्टार्ट करतात. पॉटरी डेनसाठी मंगळवार मार्केटिंगकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि मी पॉटरी डेनची वेबसाईट, इंस्टाग्राम हँडल्स आणि तुमचंसुद्धा काही जर का वर्क प्रोफाईल असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये मी देईनच. आणि आय होप लिसनर्स विल विजिट पॉटरी डेन अँड अटेंड वर्कशॉप्स. येस, थँक्यू सो मच सोहम. मला पण खूप मजा आली. मंगळवार मार्केटिंग तुम्ही सगळे एपिसोड जरूर बघा, कारण त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येक स्टोरीतून काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं आणि एव्हरीडे ग्रोथ होतेच नवीन नवीन शिकलं की आपण. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. ऑलवेज वेलकम. चला तर मंडळी, आपण भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन ऑन्टरप्रिनर बरोबर किंवा एखाद्या मस्त कॉन्सेप्टवर गप्पा मारायला. तोपर्यंत राम राम.